तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की काही लोक एका क्षणात एखाद्या कल्पनेवर ठाम असतात आणि काही क्षणांनी त्याच गोष्टीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू लागतात. अनेकांना वाटतं, की हा गोंधळ असतो, पण ज्योतिषशास्त्र यामागे एक अत्यंत वेगळं कारण सांगतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात एकच वेळी अनेक विचार का जन्म घेतात? त्यांची बुद्धी इतकी चपळ का असते? आणि त्यांच्या स्वभावाबद्दल असा कोणता पैलू आहे जो बहुतेक लोक आयुष्यभर समजून घेतच नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिथुन राशीचं असं एक गुपित जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेली माहिती अनेक मिथुन राशीच्या व्यक्तींनाही कदाचित आजपर्यंत माहिती नसेल. मिथुन राशी, तुमच्या मनात नेहमी दोन विचार का चालतात? ज्योतिष सांगतं उत्तर. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात एकाच वेळी दोन वेगवेगळे विचार चालतात. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर बुध ग्रहाचा प्रभाव मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, जिज्ञासा आणि विचारांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीचे लोक कोणत्याही गोष्टीकडे फक्त एका बाजूने पाहत नाहीत, तर प्रत्येक शक्य बाजूचा विचार करतात. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या मनात लगेच दोन प्रश्न उभे राहतात. हे केलं तर काय होईल आणि हे नाही केलं तर काय होईल? म्हणूनच इतरांना ते कधी कधी गोंधळलेले वाटतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक शक्यता तपासत असतात. मिथुन राशीचे लोक अतिशय जिज्ञासू असतात. नवीन गोष्टी शिकण्याची, वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याची आणि सतत काहीतरी जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे त्यांचं मन एका विषयावर जास्त वेळ थांबत नाही. एक विचार पूर्ण होण्याआधीच दुसरा विचार जन्म घेतो. त्यांचं व्यक्तिमत्वही खूप बहुआयामी असतं. परिस्थितीनुसार ते स्वतःला बदलू शकतात. त्यामुळे काही लोकांना ते कधी खूप गंभीर तर कधी खूप मजेशीर वाटतात. पण हा बदल त्यांच्या स्वभावाचा नैसर्गिक भाग असतो. मिथुन राशीचे लोक कोणत्याही विषयावर पटकन मत बनवत नाही. ते आधी माहिती गोळा करतात, लोकांचं म्हणणं ऐकतात आणि मगच निष्कर्ष काढतात. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला थोडा वेळ लागू शकतो, पण त्यामागे विचारांची खोली असते. त्यांची संवाद कौशल्यही उत्तम असतात. योग्य शब्द निवडून स्वतःचं मत मांडणं, नवीन कल्पना सुचवणं आणि लोकांना आकर्षित करणं त्यांना सहज जमतं. म्हणून अनेकदा ते उत्तम लेखक, वक्ते, शिक्षक, पत्रकार किंवा सर्जनशील क्षेत्रात यशस्वी होतात. मात्र सतत विचार सुरू असल्यामुळे कधी कधी त्यांच्या मनावर ताणही येऊ शकतो. छोट्या गोष्टींचाही ते जास्त विचार करतात. म्हणून शांत राहण्यासाठी, मनाला विश्रांती देण्यासाठी आणि एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या मनात दोन विचार असण्याचा अर्थ ते अस्थिर आहेत असा नसतो. उलट ते प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करणारे, जिज्ञासू, बुद्धिमान आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणारे असतात. हाच त्यांचा सर्वात मोठा गुण आहे आणि याच गुणामुळे ते अनेकदा इतरांपेक्षा वेगळा दृष्टिकोन मांडण्यात यशस्वी ठरतात. मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गोष्ट दिसून येते, ती म्हणजे त्यांची परिस्थितीशी जुळून घेण्याची विलक्षण क्षमता. जिथे इतर लोक एखाद्या बदलामुळे अस्वस्थ होतात, तिथे मिथुन राशीचे लोक त्या बदलात नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ते जीवनात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रस घेतात आणि सतत काहीतरी नवीन अनुभवण्याची इच्छा बाळगतात. त्यांच्या मनात कल्पनांचा अक्षरशः खजिना असतो. एखाद्या साध्या विषयावर बोलताना देखील ते असे मुद्दे मांडू शकतात ज्याचा इतरांनी कधी विचारही केलेला नसतो. त्यामुळे मित्रमंडळींमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना अनेकदा नवीन कल्पना देणारी व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. मिथुन राशीचे लोक सहजपणे लोकांशी मैत्री करतात, पण प्रत्येकाला त्यांच्या मनातलं पूर्णपणे समजत असं नाही. कारण ते बाहेरून आनंदी आणि उत्साही दिसत असले तरी त्यांच्या अंतर्मनात अनेक स्वप्न, योजना आणि विचार सुरू असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना स्वतःसाठी थोडा एकांत हवा असतो. या राशीच्या व्यक्तींना प्रवास, नवीन ठिकाणं, नवीन संस्कृती आणि वेगवेगळ्या अनुभवांचं विशेष आकर्षण असतं. एकाच दिनचर्येत अडकून राहणं त्यांना फारसं आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवीन शिकायचं, बघायचं किंवा अनुभवायचं असतं. म्हणूनच ते आयुष्याकडे साहस आणि शोधाच्या नजरेने पाहतात. मिथुन राशीच्या लोकांची निरीक्षण शक्ती ही खूप तीक्ष्ण असते. अनेकदा ते एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून, हावभावातून किंवा वागण्यातून त्या व्यक्तीबद्दल बरंच काही ओळखू शकतात. त्यामुळे ते लोकांना पटकन समजून घेतात, जरी ते नेहमी ते उघडपणे दाखवत नसले तरी. त्यांच्या स्वभावातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शब्दांवरची पकड. योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यामुळे ते लोकांना प्रेरित करू शकतात.
हसवू शकतात किंवा विचार करायलाही भाग पाडू शकतात. संवाद हे त्यांचं सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातं. मात्र कधी कधी त्यांच्या अनेक आवडीचं त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकतात, कारण त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे काही कामं अर्धवट राहण्याची शक्यता असते. पण जेव्हा ते एखाद्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्यांच्या वेगवान बुद्धिमत्तेमुळे ते इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतात. मिथुन राशीचे लोक जीवनाकडे केवळ वास्तवाच्या नजरेने पाहत नाही, तर ते शक्यतांच्या नजरेनेही पाहतात. त्यांना प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन शोधायचं असतं. म्हणूनच त्यांचा प्रवास नेहमीच रोचक, अनपेक्षित आणि अनुभवांनी भरलेला असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात उत्सुकता, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, कल्पकता आणि बदल स्वीकारण्याची ताकद यांचा अनोखा संगम दिसून येतो. त्यामुळे ते जिथेही जातात तिथे एक वेगळी छाप सोडतात. अनेक लोक त्यांना पूर्णपणे समजू शकत नाही, पण त्यांची विचार करण्याची पद्धत आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना खरोखरच खास बनवतो. मिथुन राशीच्या व्यक्तींची आणखी एक खास ओळख म्हणजे त्यांची वेळेआधी बदल ओळखण्याची क्षमता. एखाद्या परिस्थितीचा कल कोणत्या दिशेने जाऊ शकतो याचा अंदाज ते अनेकदा आधीच बांधतात. त्यामुळे संकट येण्याआधीच पर्याय तयार ठेवण्याची त्यांची सवय असते. ही दूरदृष्टी त्यांना अनेक प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. या राशीचे लोक एखाद्या विषयात अडकून राहत नाही. एकदा त्यांनी एखादी गोष्ट पूर्णपणे समजून घेतली की त्यांना पुढचा विषय आकर्षित करू लागतो. त्यांच्या दृष्टीने ज्ञानाला कधीच मर्यादा नसते. म्हणूनच ते आयुष्यभर शिकत राहणाऱ्या व्यक्तींमध्ये मोडतात. पुस्तकं, अनुभव, लोकांचे विचार आणि प्रवास या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी शिक्षणाचाच भाग असतात. मिथुन राशीच्या व्यक्ती एखाद्या कठीण वातावरणात सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे वातावरण हलकं करण्याची आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची नैसर्गिक कला असते. त्यामुळे अनेक लोक नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांच्या आयुष्यातील यशाचं एक मोठं कारण म्हणजे त्यांची संवादातून नाती निर्माण करण्याची क्षमता. ते फक्त ओळखी वाढवत नाही, तर प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं अनुभव विश्व इतरांच्या तुलनेत अधिक समृद्ध होत जातं. मिथुन राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या क्षमतेचा कमी अंदाज लावतात. त्यांना वाटतं की अजून काही शिकायचं बाकी आहे, अजून काही सुधारायचं आहे. हीच वृत्ती त्यांना सतत प्रगतीच्या दिशेने पुढे नेत असते. ते स्वतःवर समाधानी बसण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच लवचिकता असते. अपयश आलं तरी ते त्यातून धडा घेतात आणि पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करतात. भूतकाळात अडकून राहण्यापेक्षा भविष्यात काय चांगलं करता येईल यावर त्यांचा भर असतो. मिथुन राशीच्या लोकांना सर्जनशील कामांमध्ये विशेष आनंद मिळतो. लेखन, अभिनय, निवेदन, डिझाईन, मार्केटिंग, अध्यापन किंवा लोकांशी सतत संवाद साधावा लागणारी क्षेत्र त्यांच्यासाठी अनुकूल मानली जातात. कारण अशा कामांमध्ये त्यांची कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती दोन्ही खुलून येतात. या राशीचे लोक कोणत्याही चर्चेत फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीत. त्यांना वेगवेगळे दृष्टिकोन समजून घ्यायचे असतात. त्यामुळे अनेकदा ते स्वतःच्या मताशी पूर्णपणे विरुद्ध असलेले मतही शांतपणे ऐकतात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा अधिक समजूतदार बनवते. मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या स्वातंत्र्याची खूप किंमत असते. त्यांच्यावर अनावश्यक बंधन किंवा सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न झाला तर ते मानसिकदृष्ट्या दूर जाऊ लागतात. पण त्यांना विश्वास, आदर आणि मोकळेपणा दिला तर ते त्या नात्यात मनापासून योगदान देतात. त्यांच्या आयुष्याचा खरा प्रवास हा बाह्य यशापेक्षा अंतर्मनाच्या विकासाचा असतो. प्रत्येक अनुभवातून नवीन अर्थ शोधणं, प्रत्येक भेटीतून काहीतरी शिकणं आणि प्रत्येक बदलातून स्वतःला अधिक परिपक्व बनवणं हीच त्यांची खरी ताकद असते. म्हणूनच मिथुन राशीचे लोक केवळ वेगवान विचार करणारे नसतात, तर बदलत्या काळाशी स्वतःला जुळवून घेत सतत विकसित होत राहणाऱ्या व्यक्तिमत्वाचं उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो त्यांच्या विचारांची ओळख बनतो. ते एखाद्या विषयावर बोलताना समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण करतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि अनेकदा चर्चेला वेगळी दिशा देतात. त्यामुळे त्यांच्या सोबतचा संवाद अनेकांना प्रेरणादायी वाटतो. या राशीच्या व्यक्तींना वेळेचं महत्त्व चांगलं समजतं, पण त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते.
ते अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत निरीक्षण करत राहतात आणि योग्य वेळ आल्यावर वेगाने काम पूर्ण करतात. बाहेरून पाहणाऱ्यांना हे अनपेक्षित वाटू शकतं, पण त्यांच्या मनात त्या कामाचा आराखडा आधीपासून तयार झालेला असतो. मिथुन राशीचे लोक प्रत्येक अनुभवातून कथा तयार करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक भेट, प्रत्येक प्रवास, प्रत्येक संभाषण आणि प्रत्येक आव्हान हे शिकण्याचं साधन असतं. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व काळानुसार अधिक समृद्ध होत जातं. ते आठवणी जगतात, पण त्यांना ओझे बनवून देत नाही. त्यांना एखाद्या व्यक्तीची क्षमता पटकन ओळखण्याची सवय असते. लोक स्वतःमध्ये जे गुण पाहत नाही ते गुण मिथुन राशीचे लोक सहज ओळखू शकतात. त्यामुळे ते अनेकदा इतरांना योग्य मार्गदर्शन करतात किंवा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात. या राशीचे लोक सहज हार मानणाऱ्यांपैकी नसतात. त्यांची पद्धत वेगळी असते. एखादा मार्ग बंद झाला तर ते त्याच ठिकाणी थांबत नाही, तर नवीन मार्ग शोधतात. म्हणूनच अडचणी त्यांना थांबवत नाही, तर अधिक कल्पक बनवतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात विविध भूमिका निभवायला आवडतात. ते एकाच चौकटीत स्वतःला बंदिस्त ठेवत नाही. कधी ते उत्तम मित्र असतात, कधी मार्गदर्शक, कधी उत्तम श्रोते, तर कधी नवीन कल्पना देणारे सहकारी. ही बहुआयामी क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. त्यांच्या मनात नेहमी भविष्याबद्दल काही ना काही योजना तयार होत असतात. त्या प्रत्येक योजना लगेच पूर्ण होतीलच असं नसतं, पण ते त्यांना सतत पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतात. त्यांच्यासाठी स्थिर राहणं म्हणजे मागे पडणं, म्हणून ते सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. मिथुन राशीचे लोक लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे अधिक लक्ष देतात. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती कसं वागते यावरून ते तिच्याबद्दल मत तयार करतात. त्यामुळे विश्वास ठेवण्यासाठी ते वेळ घेतात, पण एकदा विश्वास निर्माण झाला की त्या नात्याला ते मनापासून जगतात. त्यांना स्वतःच्या चुका मान्य करण्याचीही तयारी असते. चुकीतून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगलं करणं हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव त्यांच्यासाठी प्रगतीची पायरी बनतो. मिथुन राशीच्या व्यक्तीचं खरं सामर्थ्य त्यांच्या जिज्ञासेपेक्षा त्यांच्या अनुकूल क्षमतेत दडलेलं असतं. बदलणाऱ्या परिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, वेगळे विचार किंवा अनोळखी वातावरण यांना ते घाबरत नाहीत. उलट अशा प्रत्येक बदलाला ते स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी मानतात. याच कारणामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रवास सरळ रेषेत न चालता सतत नवीन वळणांनी भरलेला असतो. प्रत्येक वळण त्यांना नवीन अनुभव, नवीन ज्ञान आणि स्वतःची अधिक सखोल ओळख देतं. म्हणूनच मिथुन राशीचे व्यक्तिमत्व एका शब्दात समजावणं अशक्य मानलं जातं. त्यांना जितकं जवळून ओळखाल तितके त्यांच्या स्वभावाचे नवीन पैलू समोर येत जातात आणि त्यांचं व्यक्तिमत्व अधिकाधिक रंजक वाटू लागतं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक अनोखी गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायची सवय असते. एखादी घटना घडली, एखाद्या व्यक्तीने एखादा निर्णय घेतला किंवा एखादी कल्पना समोर आली तर ते ती तशीच स्वीकारत नाही. त्यामागचा अर्थ, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचे परिणाम समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांचे ज्ञान केवळ वरवरचं राहत नाही, तर अधिक सखोल होत जातं. या राशीचे लोक बदलत्या काळानुसार स्वतःला घडवत राहतात. जुन्या अनुभवांचा आदर करत असतानाही ते नवीन विचार स्वीकारण्यास तयार असतात. त्यामुळे त्यांच्यात परंपरा आणि आधुनिकता यांचे एक वेगळं संतुलन दिसून येतं. गरज पडली तर ते स्वतःच्या जुन्या मतातही बदल करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. मिथुन राशीच्या व्यक्तींची आणखी एक विशेषता म्हणजे त्यांना विविध प्रकारच्या लोकांमध्ये सहज मिसळता येतं. वय, व्यवसाय किंवा स्वभाव यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अडथळा ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळेच ते अनेक वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जातात. त्यांच्या मनात नेहमीच काही ना काही सर्जनशील कल्पना आकार घेत असतात. अनेकदा त्या कल्पना लगेच प्रत्यक्षात येत नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर त्या मोठ्या यशाचं कारण बनू शकतात. म्हणूनच त्यांच्या विचारांची किंमत सुरुवातीला सर्वांना समजेलच असं नाही. मिथुन राशीचे लोक एखाद्या गोष्टीचा फक्त परिणाम पाहत नाही, तर त्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनुभवातून शिकण्यात विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी प्रत्येक यशामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक अपयशामागे पुढे जाण्याची दिशा. त्यांना आयुष्यात वैविध्य आवडतं. एकसुरीपणा त्यांना लवकर कंटाळवाणा वाटू शकतो. त्यामुळे ते स्वतःच्या आयुष्यात नवीन छंद, नवीन कौशल्य किंवा नवीन ध्येय शोधत राहतात. हीच वृत्ती त्यांना
मानसिकदृष्ट्या सतत सक्रिय ठेवते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या बोलण्यात अनेकदा विनोद, बुद्धिमत्ता आणि निरीक्षण यांचा सुंदर संगम दिसतो. ते एखादी गंभीर गोष्टही अशा पद्धतीने मांडू शकतात की समोरच्याला ती सहज समजते. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी आणि लक्षात राहणारं बनतं. या राशीचे लोक आपल्या भावनांवर विचारांचा प्रभाव ठेवतात. एखाद्या प्रसंगी भावना तीव्र असल्या तरी ते परिस्थितीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भावनिक निर्णय घेण्याऐवजी ते तर्क आणि अनुभव यांच्या आधारावर योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न करतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना भविष्यातील संधी पटकन दिसतात. जिथे अनेकांना अडथळे दिसतात तिथे त्यांना शक्यता दिसतात. ही सकारात्मक दृष्टी त्यांना नवीन सुरुवात करण्याचं धैर्य देते. म्हणूनच ते अनेक वेळा इतरांपेक्षा आधी बदल स्वीकारतात आणि त्याचा फायदा मिळवतात. त्यांचं व्यक्तिमत्व सतत विकसित होत राहतं. प्रत्येक वर्ष त्यांना अधिक परिपक्व, अधिक अनुभवी आणि अधिक दूरदर्शी बनवतं. ते स्वतःला एका चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर प्रत्येक अनुभवातून स्वतःची नवी ओळख निर्माण करत राहतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात मिथुन राशीला केवळ चपळ बुद्धीची राशी म्हणून नव्हे, तर सतत शिकणारी, विचारांना दिशा देणारी आणि बदलाला संधीमध्ये रूपांतरित करणारी राशी मानलं जातं. त्यांच्या आयुष्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक नवीन दिवसाकडे केवळ वेळ म्हणून पाहत नाही, तर स्वतःला अधिक सक्षम, अधिक ज्ञानी आणि अधिक प्रभावी बनवण्याची एक नवीन संधी म्हणून पाहतात. मिथुन राशींच्या व्यक्तींच्या स्वभावाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांना आयुष्याकडे एका निश्चित चौकटीतून पाहणं आवडत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन प्रश्न, नवीन कल्पना आणि नवीन शक्यतांनी भरलेला असतो. म्हणूनच ते एकाच उत्तरावर समाधानी राहत नाही. प्रत्येक गोष्टीचं दुसरं रूप काय असू शकतं याचाही ते विचार करत राहतात. या राशीचे लोक अनेकदा इतरांना प्रेरणा देतात, पण त्यांना स्वतःला त्याची जाणीवही नसते. त्यांचं उत्साही बोलणं, वेगळा दृष्टिकोन आणि परिस्थितीकडे पाहण्याची सकारात्मक पद्धत अनेकांना पुढे जाण्याचं बळ देते. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहणाऱ्या लोकांना नवीन ऊर्जा मिळाल्याची भावना निर्माण होते. मिथुन राशीच्या व्यक्तींना जीवनात स्वावलंबन महत्त्वाचं वाटतं. स्वतःच्या निर्णयांवर उभं राहणं, स्वतःच्या अनुभवातून शिकणं आणि स्वतःचा मार्ग तयार करणं त्यांना अधिक आवडतं. ते इतरांचं ऐकतात, पण अंतिम निर्णय घेताना स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या मनात भविष्याचे अनेक चित्र तयार होत असतात. एखादं ध्येय पूर्ण झालं की ते त्याच आनंदात अडकून राहत नाहीत. त्यांना पुढचं ध्येय, पुढची संधी आणि पुढचं आव्हान दिसू लागतं. त्यामुळे त्यांचा प्रवास सतत गतिमान राहतो. मिथुन राशीचे लोक कोणत्याही गोष्टीचा फक्त बाह्य भाग पाहत नाही. त्यांना त्या गोष्टीचा खरा उद्देश समजून घ्यायचा असतो. म्हणूनच ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या विचारसरणीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना उत्तम निरीक्षक बनवते. त्यांच्यातील सर्वात मोठ्या गुणांपैकी एक म्हणजे वेळेनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी. अनेक लोक बदलाला घाबरतात, पण मिथुन राशीचे लोक बदलाला शिकण्याची प्रक्रिया मानतात. त्यामुळे ते नवीन वातावरणात, नवीन कामात किंवा नवीन जबाबदाऱ्यांमध्ये तुलनेने लवकर स्थिर होतात. या राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अनेकदा त्यांच्या यशाचं कारण बनते. इतरांना जिथे फक्त समस्या दिसते, तिथे त्यांना त्यावर उपाय शोधण्याची संधी दिसते. हीच मानसिकता त्यांना नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्थान मिळवून देते. मिथुन राशीचे लोक स्वतःच्या आयुष्यात संतुलन शोधण्याचा प्रयत्न करत असतात. एकीकडे त्यांना वेग आवडतो, तर दुसरीकडे योग्य क्षणी थांबून विचार करण्याची गरजही ते ओळखतात. अनुभव वाढत जातो तसं त्यांच्यातील ही समतोल साधण्याची क्षमता अधिक मजबूत होत जाते. त्यांना ज्ञानाचा अभिमान असतो, पण अज्ञानात राहणंही आवडत नाही. म्हणूनच त्यांना सतत वाचणं, ऐकणं, पाहणं आणि नवीन माहिती मिळवणं आवडतं. त्यांच्यासाठी शिकणं ही केवळ गरज नसून जीवनशैली असते. मिथुन राशीच्या व्यक्ती नात्यांमध्ये प्रामाणिक संवादाला सर्वात जास्त महत्त्व देतात. गैरसमज वाढू नयेत म्हणून योग्य वेळी स्पष्ट बोलणं त्यांना पसंत असतं. त्यांच्या मते विश्वास हा नात्याचा पाया असतो आणि तो टिकवण्यासाठी संवाद आवश्यक असतो. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक उत्साह असतो, जो कठीण काळातही पूर्णपणे संपत नाही. काही काळ ते शांत राहू शकतात, स्वतःमध्ये गुंतू शकतात, पण योग्य संधी मिळताच ते पुन्हा नव्या आत्मविश्वासाने उभे राहतात. ही पुनरागमन करण्याची ताकद त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. म्हणूनच मिथुन राशीच्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्या बोलण्याकडे पाहून चालत नाही. त्यांच्या विचारांची खोली
खोली, सतत विकसित होणारी दृष्टी, ज्ञानाची भूक, बदल स्वीकारण्याची तयारी आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची वृत्ती, या सर्व गोष्टी मिळून त्यांचं व्यक्तिमत्व घडतं. त्यांच्या आयुष्याचा खरा मंत्र म्हणजे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकायचं, प्रत्येक अनुभवातून स्वतःला घडवायचं आणि प्रत्येक संधीचं ज्ञानात रूपांतर करत पुढे जात राहायचं. जर मिथुन राशीबद्दलची ही माहिती तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मिथुन लिहून तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. तुमच्या स्वभावाशी यातील किती गोष्टी जुळतात हेही नक्की सांगा. अशाच प्रत्येक राशीची सखोल, वेगळी आणि रोचक माहिती पाहण्यासाठी भाऊ ऑफिशियल चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा कोणताही व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबात जर मिथुन राशीची व्यक्ती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंतही नक्की शेअर करा. कदाचित या माहितीमुळे त्यांनाही स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू समजेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका राशीचं असंच एक अनोखं आणि कमी ऐकलेलं रहस्य घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.